नमस्कार मित्रांनो. तर आता आपण उभा आहे कर्जतमध्ये आणि कर्जतमध्ये इथे आपल्याकडे एक प्लॉट आलेला आहे. 1 एकरचा प्लॉट आहे, विक्रीसाठी आहे. 39 गुंठे आहे आणि सुपर्ब अशा लोकेशनला आहे. बघू शकता पुढं माउंटन व्ह्यू आणि नदीकाठी प्लॉट आहे, रिव्हर टच प्लॉट आहे. त्याला माउंटन व्ह्यू पण पूर्ण भीमाशंकर माउंटन समोर दिसतोय. हा गणपती समोर दिसतोय, हा गणपती घाट आहे जिथून लोक ट्रेकिंगला वरती जातात. ओके, तर अशा सुपर्ब अशा लोकेशनला रोड टच असा आपल्याकडे 39 गुंठ्याचा म्हणजे 1 एकरचा लगभग प्लॉट आपल्याकडे अवेलेबल आहे विक्रीसाठी. 1,20,000 रुपये गुंठ्याने अवेलेबल आहे, त्यामध्ये निगोशिएट होईल. ओके, खूप छान असा प्लॉट आहे. बघू शकता आजूबाजूला सगळीकडे माउंटन व्ह्यू आहे. ओके, आणि पुढे दिसते ही नदी आहे. आता नदीचं पाणी मागे अडवल्यामुळं थोडंसं पाणी कमी आहे, पण ह्या नदीला पावसाळ्यामध्ये तर सुपर म्हणजे खूप पाणी असतं आणि आजूबाजूला सगळीकडे वॉटरफॉल्स वगैरे असतात. तर असा आपल्याकडे 1 एकरचा प्लॉट नदीकाठी आणि माउंटन व्ह्यूचा आपल्याकडे अवेलेबल आहे विक्रीसाठी. लाईट वगैरे सगळं जागेवर बघू शकता. खूप छान अशा लोकेशनला आहे, रोड टच प्लॉट आहे. तर आपण प्लॉट बघूया. बघू शकता रोड आहे, लाईट वगैरे सगळं जागेवर आहे. बघू शकता इकडे. ओके, सगळीकडे खूप छान अशा लोकेशनला इकडे लाईट वगैरे सगळं माउंटन व्ह्यू वगैरे. आता आपण प्लॉटमध्ये एंट्री करूया. तो प्लॉट बघू शकता एकदम टेबल पीस आहे. बाजूला नदी आहे, नदी पण बघूया आपण. ओके, पूर्णपणे टेबल पीस आहे, जराही खर्च नाही आहे. आणि पुढे माउंटन व्ह्यू वगैरे बघू शकता, पूर्णपणे छान आणि रोड टच प्लॉट आहे. तर असा हा 1 एकरचा पीस आपल्याकडे. आता सिच्युएशन अशी आहे की कर्जतमध्ये एवढ्या स्वस्तामध्ये जागा नाही राहिलेत. ओके, आणि 1 एकर म्हणजे पण छोटी जागा झाली ह्या एरियामध्ये, कारण सगळे मोठे इन्व्हेस्टर्स सगळे 5 एकर 10 एकर 20 एकर अशामध्ये इन्व्हेस्ट करत आहेत. तर छोटे प्लॉट मिळणं खूप अवघड आहे. तर हा पण 1 एकरचा प्लॉट आपल्याकडे रोड टच आहे. फार्म हाऊस रिसॉर्टसाठी वगैरे एकदम बेस्ट आहे. तर आपण नक्कीच संपर्क साधावा. धन्यवाद. तर प्लॉटला लागून ही नदी आहे. नदीला आता थोडं कमी पाणी आहे, पण नदी आहे. ओके, बघू शकता पुढे पाणी अडवलेलं आहे. ओके, तर हे प्लॉटला लागून आहे पूर्णपणे आणि हा आपला प्लॉट आहे. ओके, तर असा छान प्लॉट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. टेबल पीस आहे, माउंटन व्ह्यू बघू शकता. तर आपण नक्कीच संपर्क साधावा. धन्यवाद.